नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रोहिणी तिच्या मैत्रिणींसोबत किट्टी पार्टीचा आनंद घेत होती. तिच्या मैत्रिणींसोबत ती पत्त्यांच्या खेळात रंगली होती. सगळे हसत होते आणि जोरजोरात त्यांच्या गप्पाही चालू होत्या. तेवढ्यात रोहिणीची सासू काठीचा आवाज करत हॉलमध्ये येतात. मग रोहिणीला विचारतात, रोहिणी बाळा, मला माझे औषध सापडत नाही आहे. मी ते कुठे ठेवले आहे ते मला आठवत नाही. खूप दिवसांपासून शोधत आहे पण सापडतच नाही आहे. तुला माहीत आहे का? तेवढ्यात रोहिणीच्या मैत्रिणी रोहिणीला टोमणे मारू लागतात. काय गं रोहिणी, तुझी सासू तर दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. तू तिची नीट काळजी घेत नाहीस का? असे बोलून तिच्या मैत्रिणी सगळ्या जोरजोरात हसायला लागल्या. तेवढ्यात रोहिणी रागाने म्हणाली, हे म्हातारे, तू मरत का नाहीस? उद्या मरायचे तर आजच मरणा. माझ्या डोक्याचा त्रास तरी कमी होईल. रोहिणीचे असे बोलणे ऐकून विमलताईंचे डोळे भरून आले. रोहिणी तिच्या मैत्रिणींवर हसते आणि म्हणते, जर तुम्हाला तिची एवढी काळजी वाटत असेल तर तुम्ही तिला तुमच्या घरी का नाही घेऊन जात? ही म्हातारी काही कामाची नाही. अन्नधान्याची शत्रू आहे. जेव्हा जेव्हा मी तिला पाहते तेव्हा ती मला त्रास देत असते. ती मरतही नाही. रोहिणीचे असे शब्द ऐकून विमलताई मागे वळतात आणि त्या त्यांच्या खोलीत येतात. मोठ्याने रडू लागतात. त्या देवाला म्हणतात, अरे देवा, तू असे म्हातारपण कोणालाही देऊ नकोस. देवा, तू कोणालाही इतके असहाय्य करू नकोस की त्यांना असे जगावे लागेल. 80 वर्षाच्या विमलताई त्यांच्या स्वतःच्या घरात राहत होत्या आणि तरीही अपमान सहन करत होत्या. फक्त त्यांची सूनच नाही तर त्यांच्या नातवंडांनीही त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नव्हती. विमलताईंना त्यांची सून आणि नातवंडांकडून प्रेमाचे 2 शब्द ऐकण्याची इच्छा होती. त्या दिवसभर एखाद्या रद्दीसारख्या खोलीत पडून राहायच्या. एकदा तर जास्तच झाले. विमलताई खोलीत बसून कंटाळल्या होत्या म्हणून त्या त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या आणि हॉलमधील सोफ्यावर बसल्या, जेणेकरून त्यांना त्यांची मुले ये-जा करताना दिसतील. पण तेव्हा त्यांची नात सोनल आली आणि म्हणाली, आजी, तू इथून तुझ्या खोलीत जा. तेव्हा विमलताई म्हणाल्या, का बाळा, काही अडचण आहे का? सोनल त्यांना रागात म्हणाली, तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का? का मला पुन्हा सांगावे लागेल? मी तुम्हाला खोलीत जायला सांगितले आहे. माझ्या काही मैत्रिणी मला भेटायला येत आहेत. तेव्हा विमलताई म्हणतात, बाळा, हॉलमध्ये पुरेशी जागा आहे. मी फक्त एका कोपऱ्यात बसली आहे. तिकडे तुझ्या मैत्रिणी आरामात बसतील. तेव्हा सोनल त्यांच्यावर जोरात ओरडू लागली. तिचा ओरड ऐकून रोहिणीही खोलीतून बाहेर आली. सोनलला विचारते, तू इतक्या मोठ्याने का ओरडत आहेस? तुला काही अडचण आहे का? बघ ना मम्मी, आजी तिच्या खोलीत जात नाही. माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि मला आजीने त्यांना भेटावे असं वाटत नाही. पहिले आजीला कसे बोलावे हेच माहीत नाही. नंतर सर्व मैत्रिणी माझी चेष्टा करतात. तेव्हा रोहिणी तिच्या सासू विमलताईंना म्हणाली, तुम्ही नेहमीच आमचा अपमान का करता? ही म्हातारी 80 वर्षाची आहे. तिचा एक पाय स्मशानात लटकत आहे, पण तिला अजूनही काही अक्कल नाही. मी तुझ्या वडिलांना किती वेळा सांगितलं आहे की तिला वृद्धाश्रमात पाठवा, पण माझं कोणीच ऐकत नाही. मला समजत नाही की मला या म्हातारीपासून कधी सुटका मिळेल. तुम्ही आता इथे बसून काय करत आहात? असे म्हणत रोहिणीने विमलताईंना लाथ मारली आणि मग त्यांचा हात धरून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली, या खोलीतून बाहेर पडली तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. एकदा समजून घे. त्या दिवशी त्यांची सून आणि नातीच्या बोलण्याने त्या इतक्या दुखावल्या गेल्या की त्या विचार करत आणि रडत आजारी पडल्या. त्यांना इतका ताप आला की औषध पाणी देण्यासाठीही कोणी नव्हते. त्या वेदनेने रडत होत्या, पण त्यांचे दुःख समजून घेणारे तिथे कोणीच नव्हते. त्या प्रत्येक क्षणी देवाकडे मृत्यूची प्रार्थना करत होत्या, पण देवही त्यांचं ऐकत नव्हता. वेदनेने रडत त्यांना त्यांचे जुने दिवस आठवू लागले. त्या त्यांच्या पतीसोबत किती आरामात आयुष्य जगत होत्या. त्यांचे पती त्यांची खूप काळजी घ्यायचे. त्यांचे सासरचे लोकही त्यांना मुलीसारखे वागवत होते. मनीषराव हे आईवडिलांचे एकुलते एक मूल होते. विमलताई जेव्हा काही मागत असत तेव्हा त्यांची प्रत्येक विनंती लगेच पूर्ण होत होती. त्या एक प्रेमळ आणि आनंदी कुटुंबात होत्या. लग्नाच्या अवघ्या 1 वर्षातच त्यांच्या सासू सासऱ्यांचे रस्ता अपघातात निधन झाले. पण नशिबाने त्यांच्यासाठी आणखी एक दुःख ठेवले होते. त्यांच्या सासू सासऱ्यांच्या मृत्यूला 1 वर्षही झाले नव्हते की विमलताईंचे पती मनीषराव यांना कोणीतरी मारून टाकले
आणि त्यांच्या सासू सासरे आणि पतीची सर्व मालमत्ताही हडप करण्यात आली। आता विमलताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला होता। यासोबतच विमलताईंना कळले की त्या गर्भवती आहेत। आता त्यांना काय करावे हे समजत नव्हते, कारण त्यांच्या माहेरी त्यांचे आईवडीलही बालपणीच गेले होते। ते त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होत्या। त्यांच्या काका काकूंनी त्यांना खूप अडचणींनी वाढवले होते, कारण ते खूप गरीब होते। पण विमलताई खूप सुंदर होत्या, त्यामुळे त्यांचे लग्न एका चांगल्या कुटुंबात झाले। आता त्यांच्यासाठी कोणताही आधार नव्हता जिथे त्या आपले आयुष्य घालवू शकतील। पण विमलताई खूप धाडसी होत्या। पतीच्या मृत्यूने त्या पूर्णपणे तुटल्या। जगण्याची त्यांची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली, पण त्यांनी आपल्या मुलासाठी जगण्याचा निर्णय घेतला। त्यांनी कठोर परिश्रम केले, सर्व संकटांना धैर्याने तोंड दिले, संकटासमोर कधीही झुकल्या नाही। काही महिन्यानंतर त्यांनी एका सुंदर मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी प्रेमाने जयेश ठेवले। जयेशला वाढवण्यासाठी त्यांनी घरकाम करायला सुरुवात केली। हळूहळू तो मोठा होऊ लागला। मुलगा अभ्यासात खूप हुशार होता। जसजसा तो मोठा होत होता तसतसा तो त्याच्या आईच्या सर्व समस्या समजून घेत होता आणि तिच्याकडून कधीही काहीच मागत नव्हता। तो पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करायचा। विमलताईंची तपश्चर्या आणि जयेशची मेहनत फळाला आली। तो न्यायाधीश बनला। विमलताई त्यांच्या मुलाच्या यशात आनंदाने नाचू लागल्या। त्यांना वाटले की आता त्यांच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर झाला आहे। पण ते म्हणतात ना की देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं। देवाला अजूनही त्यांच्यावर दया आली नाही। प्रत्यक्षात जयेशचे लग्न शहरातील प्रतिष्ठित शेठ रतनलाल यांच्या मुलीशी रोहिणीशी झाले। जयेशही रोहिणीला आधीपासून ओळखत होता आणि तिलाही जयेश आवडायचा। जेव्हा विमलताईंना कळले की त्यांचा मुलगा रोहिणीला आवडतो, तेव्हा त्यांनीही त्यांच्या मुलाची निवड मान्य केली। त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करून दिले। लग्नानंतर रोहिणीचा गृहप्रवेश झाला। रोहिणीला नवरा तर आवडत होता, पण ती तिच्या सासूशी चांगली वागत नव्हती। तिला विमलताईंना सोबत ठेवायचेच नव्हते। जयेशला त्याची आई सोबत हवी होती। जयेश त्याच्या आईची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हता, पण कामाच्या निमित्ताने त्याला घराबाहेर जावे लागायचे। त्या काळात रोहिणी विमलताईंशी खूप वाईट वर्तन करायची, पण त्यांच्या मुलाच्या आनंदासाठी त्या ते कृत्य शांतपणे सहन करायच्या आणि तिला आपली मुलगी मानून तिला त्यांनी माफ केले होते। लग्नानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगी झाली। विमलताई त्यांच्या नातीच्या जन्माने खूप आनंदी होत्या। जेव्हा जेव्हा त्या नातीला खायला घालायचा प्रयत्न करायच्या, तेव्हा रोहिणी त्यांना दूर ढकलून द्यायची आणि म्हणायची, तुम्ही माझ्या मुलीपासून दूर राहायचे। हळूहळू वेळ जाऊ लागली। रोहिणीचे तिच्या सासूशी वागणे आणखीनच वाईट होऊ लागले। रोहिणीची मुलगी 3 वर्षाची झाल्यावर तिने अजून एका मुलाला जन्म दिला। तिने मुलाचे नाव सूरज ठेवले। हळूहळू सूरजही मोठा होऊ लागला। रोहिणीने तिच्या दोन्ही मुलांना त्यांच्या आजीबद्दल द्वेषाने भरून टाकले। मुलेही त्यांच्या आजीपासून दूर राहू लागले आणि जसजसे ते मोठे होत गेले तसतसे ते त्यांच्या आजीशी उद्धटपणाने बोलू लागले। तिलाही तेच हवे होते की तिच्या मुलांनी तिच्या सासूपासून दूर राहावे। विद्याताई सर्व काही शांतपणे सहन करत होत्या। त्यांच्या मुलाला यातील त्या काहीच सांगत नव्हत्या, पण जयेशला हळूहळू समजू लागले रोहिणी त्याच्या आईशी चांगले वागत नाही। त्याला त्याच्या आईपासून वेगळे व्हायचे नव्हते। तो रोहिणीला वारंवार समजावून सांगत होता की तू माझ्या आईशी चांगले वाग, पण ती कोणाचेही ऐकत नव्हती। ती अशी स्त्री होती जी स्वतःच्या जगात हरवली होती। आता मुलेही मोठे झाले। सोनल 15 वर्षाची होती आणि मुलगाही 12 वर्षाचा होता, पण रोहिणीच्या वागण्यात अजिबात बदल होत नव्हता। विमलताईंसोबतचे तिचे वागणे दिवसेंदिवस अजूनच वाईट होत चालले होते। कालांतराने विमलताई कमकुवत होत गेल्या। आता त्या 80 वर्षाच्या झाल्या, पण आताही रोहिणीला त्यांच्याबद्दल दया येत नव्हती। मुलेही त्यांच्या आजीशी नीट बोलत नव्हते। आता विमलताईंचाही संयम सुटला होता। तेवढ्यात बाहेरून खटखट असा काही आवाज आला। विमलताई विचारातून बाहेर पडल्या। रात्रीचे 9 वाजले होते। त्या वेदनांनी ओरडत होत्या। त्याच वेळी त्यांचा मुलगा जयेश घरी येतो। जयेश काही महत्त्वाच्या कामासाठी फोनवर कोणाशी तरी बोलत होता। तो त्याच्या आईच्या खोलीच्या बाहेर येताच त्याला त्याची आई ओरडण्याचा आवाज येतो। आईचा आवाज ऐकून त्याचे पावले तिथेच थांबले। त्याने फोन कट केला आणि थेट आईकडे गेला।
तो त्याच्या आईला विचारतो, आई तुला काय झाले आहे? पण विमलताईंना इतका ताप आला होता की त्यांच्या तोंडातून आवाजही येत नव्हता. तो त्याच्या आईच्या डोक्यावर हात ठेवतो आणि पाहतो तेव्हा त्याला समजते की त्याच्या आईला खूप ताप भरला आहे. आईला अशा अवस्थेत पाहून जयेशला रडवेसे झाले. तो पाहतो की त्याची आई वेदनांनी ओरडत होती, पण तिच्याजवळ कोणीच नव्हते, ना त्याची पत्नी, ना त्याचा मुलगा, ना मुलगी, ना कोणी नोकर. रडत रडतच तो त्याच्या आईच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागला. मग त्याने लगेच डॉक्टरांना बोलवले. डॉक्टर आले आणि विमलताईंना तपासले. ताप खूप आहे हे पाहून ताबडतोब त्यांना इंजेक्शन दिले. डॉक्टर म्हणाले, सकाळपर्यंत तुमच्या आई शुद्धीवर येतील. मग डॉक्टर निघून गेल्यावर जयेशने मात्र त्याच्या आईला क्षणभरही सोडले नाही. तो त्यांच्याजवळच बसून राहिला. रात्रभर त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. विमलताई सकाळी शुद्धीवर आल्या. जयेशने त्याची आई शुद्धीवर आल्याचे पाहताच त्याने आईला मिठी मारली. आई आणि मुलगा एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. असे 2-4 दिवस गेले. सकाळी रोहिणी इकडे तिकडे फिरत होती. तिच्या मनात काहीतरी चालू होते. ती काळजीत होती. तिला काय करावे हे समजत नव्हते. सकाळची संध्याकाळ झाली, पण रोहिणी अजूनही इकडे तिकडे फेऱ्याच मारत होती. तिला या समस्यातून कसे बाहेर काढायचे हे समजतच नव्हते. मग तिने तिच्या भावाला फोन केला. रोहिणी फोनवर म्हणते, भाऊ, आणि ती रडू लागते. भावाने रोहिणीला रडताना ऐकले आणि तो घाबरला आणि म्हणाला, रोहिणी, काय झालं तुला? तू असं का करत आहेस? मला सांग, तुला काय समस्या आहे? तू असं रडू नकोस. पण रोहिणी खूप रडत होती. कसा तरी तिचा भाऊ तिला शांत करत होता. रोहिणी थोडी शांत झाल्यावर त्याने परत विचारले, काय झालं? तेव्हा तिथून तिचा आवाज आला, भाऊ तू कुठे आहेस आणि तू इथे किती वेळेत येऊ शकतोस? तू इथे लवकर ये, मला तुझी गरज आहे. त्याच्या बहिणीला अशा अवस्थेत पाहून तो खूप घाबरला. त्याला भीती वाटू लागली. तो रोहिणीला म्हणाला, मला पोचायला निदान 2 तास तरी लागतील. तू काळजी करू नकोस, मी लवकरच तुझ्या घरी पोहोचेल. मग तो पुढे म्हणाला, रोहिणी, मला काहीतरी सांग, नेमकं काय झालं आहे? तू एवढी काळजी का करत आहेस आणि तू अशी का रडत आहेस? मला भीती वाटते रोहिणी, तू लवकर सांग. नाही भाऊ, तू इथे ये, इथे आल्यावर तुला सगळं कळेल. तेव्हा भाऊ म्हणाला, रोहिणी, जर तू हे सगळं सांगू शकत नसशील, जयेशला फोन दे, मी त्यांच्याशी बोलेन. जर जयेश तिथे नसतील तर तुझ्या सासूला फोन दे. तेव्हा रोहिणी म्हणते, नाही भाऊ, तुला इथे यावं लागेल, तू लवकर ये, तुला सगळं समजेल. मग तो फोन ठेवतो आणि त्याच्या बहिणीच्या घरी येतो. त्या 2 तासाच्या प्रवासात तिच्या भावाच्या मनात कोणकोणते प्रश्न येत होते, नकारात्मक विचार येत होते. कारण रोहिणी त्याची धाकटी बहीण होती आणि तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिला असं रडताना पाहून त्याचा आत्मा थरथर कापत होता. सगळं मनात विचार करत तो रोहिणीच्या घरी पोचतो. रोहिणीच्या घरी पोचताच त्याला दिसते की जयेश समोर बसले आहेत आणि रोहिणी त्याच्यासमोर रडत आहे. ती रडत आहे आणि ओरडत आहे. मग तो पाहतो की त्याच्या शेजारी त्याचा भाचा आणि भाचीही बसले आहेत. सोनल तिच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होती आणि मुलगा त्याच्या वडिलांना काहीतरी सांगत होता. भावाने लगेचच रोहिणीला विचारले, तू अशी का रडत आहेस आणि जयेश इतके शांत का बसले आहात? मला तुम्ही काहीतरी सांगा, मला खूप भीती वाटत आहे. तो जयेशला म्हणतो, जयेश, काय झाले आहे? रोहिणी अशी का रडत आहे? मला काहीच समजत नाही आहे. पण तुम्ही काहीच उत्तर देत नाही. तेव्हा रोहिणी म्हणाली, हे घटस्फोटाचे कागदपत्र आहेत. त्यांनी कोर्टातून तयार करून आणले आहेत. हे मला घटस्फोट देणार आहेत. रोहिणीकडून एवढं ऐकल्यावर तिच्या भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने जयेशला विचारले, तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही माझ्या बहिणीला घटस्फोट का देत आहात? तुमचे इतके चांगले कुटुंब आहे, तुम्हाला 2 सुंदर मुले आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे. मला वाटते की तुम्ही थट्टा करत आहात. तुम्ही इतका टोकाचे पाऊल उचलू शकता यावर माझा विश्वासच बसत नाही. तुम्ही समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारी व्यक्ती आहात. तुम्ही असे चुकीचे पाऊल का उचलत आहात? पण जयेश काहीच बोलत नव्हता. तेव्हा तो मुलांना विचारतो, तुमची आजी कुठं आहे? मुलांनी सांगितले, पप्पांनी तिला 3 दिवसांपूर्वी वृद्धाश्रमात सोडले आहे. तेव्हा त्याच्या भावाला काही गोष्टी समजू लागल्या. त्याने स्वतःला थोडे सामान्य केले आणि घरातील नोकराला सांगितले, जा आणि 2 कप चहा बनवून आण. तोपर्यंत त्याने रोहिणीला शांत केले.
चहा आणताच त्याने मोठ्या कष्टाने जयेशला चहा दिला, पण जयेश चहा पिण्यास खूप कचरत होता. त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. खूप प्रयत्न केल्यावर तो जयेशला चहा पाजण्यास यशस्वी झाला. चहा पिल्यानंतर तो मोठ्याने रडू लागला. त्यांना रडताना पाहून तिच्या भावाला असे वाटले की काहीतरी मोठी गडबड आहे. जयेश रडत रडत बोलू लागले, मी 3-4 दिवसापासून काहीच खाल्ले नाही. मी माझ्या 80 वर्षाच्या आईला लोकांच्या हाती सोपवले. गेल्या काही वर्षात माझ्या आईला माझ्या या घरात इतक्या समस्या आल्या आहेत की तुझी बहीण रोहिणीने शपथ घेतली आहे की ती माझ्या आईची काळजी घेऊ शकत नाही. ना तुझी बहीण माझ्या आईशी नीट बोलते, ना माझी मुले माझ्या आईचा आदर करतात. मी घरातून बाहेर पडल्यानंतर आई दररोज रडायची. हे लोक इतके क्रूर होते की ते तिच्याशी बोलतसुद्धा नव्हते आणि नोकरांनाही तिच्याशी गैरवर्तन करायला लावायचे. फरची पुसणारी मोलकरीनही तिच्याशी नीट बोलत नव्हती. जर तिने चुकून ओल्या फरचीवर पाय ठेवला तर ती तिच्यावर ओरडायची. म्हातारीने वरच्या मजल्यावर शांतपणे बेडवर बसावे, नाहीतर मी मॅडमकडे तक्रार करेन. माझ्या आईने मला 1 महिन्यापूर्वी सांगितले होते की बाळा, तू मला वृद्धाश्रमात ठेव. तेव्हा मी संपूर्ण कुटुंबाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणीच माझ्या आईशी सरळ बोलले नाही. दररोज तिचा अपमान होत होता, तिची बदनामी होत होती. माझ्या जन्मापूर्वी माझे वडील गेले. माझ्या आईने दुसऱ्यांच्या घरात कामं करून घाणेरडी भांडी धुवून मला वाढवले. हे लोक कसे समजतील त्या गोष्टी? तिने मला खूप कष्टाने शिकवले आहे, मला हे करण्यास सक्षम बनवले आहे. आज मी न्यायाधीश झालो. लोक मला सांगतात, माझी आई दुसऱ्यांच्या घरी काम करत असतानाही मला कधीच तिने एकटे सोडले नाही. आज मी त्या आईला वृद्धाश्रमात सोडले. गेल्या 3-4 दिवसापासून मी माझ्या आईच्या प्रत्येक वेदना आठवून रडत आहे, ज्या तिने फक्त माझ्यासाठी सहन केल्या होत्या. मला अजूनही ते चांगले आठवते. जेव्हा माझी 12वीची परीक्षा होणार होती, आई रात्रभर माझ्यासोबत बसायची. एकदा आईला खूप ताप आला. मी नुकताच शाळेतून परतलो होतो. तेव्हा तिचे शरीर गरम होते आणि वेदनेने ती ओरडत होती. मी म्हणालो, आई, तुला खूप ताप आहे. तेव्हा ती हसली आणि म्हणाली, बाळा, आता मी जेवण बनवत आहे, म्हणूनच माझे शरीर गरम आहे. पण काही दिवसांपूर्वी माझी आई तापाने जळत होती, पण रोहिणी नेहमीच तिच्यापासून दूर राहायची. मी माझ्या मुलांना माझ्या आईला दूर ठेवले. तिला तापाने त्रास होत होता, पण एकदाही ती जाऊन आईला विचारत नव्हती. त्या दिवशी मी थोडा लवकर घरी आलो हे बरे झाले, नाहीतर माझी आई. हे बोलून तो जोरजोरात रडू लागला. तो रडतच पुढे म्हणत होता, आईने लोकांकडून पैसे उधार घेऊन मला मुंबई विद्यापीठात LLB-साठी प्रवेश मिळवून दिला होता. हे सांगताना जयेश रडू लागला आणि तो म्हणाला, जेव्हा मी आईसाठी काही करू शकत नाही, तर मग मी माझ्या पत्नी आणि मुलांसाठी कशाला काय करू? मी माझ्या आईला अशा लोकांच्या हाती सोपवले ज्यांना तिच्या सवयी, तिच्या आजाराबद्दल आणि तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. जेव्हा मी अशा आईसाठी काही करू शकत नाही, मग मी दुसऱ्या कोणासाठी काय करू? जयेश रडत होते. रडत ते त्यांचे सर्व दुःख बाहेर काढत होते. त्यांचे बोलणे ऐकून रोहिणीचा भाऊ देखील स्तब्ध झाला, कारण त्याला त्याची बहीण रोहिणीबद्दल या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या. रोहिणीनेही त्याला याबद्दल कधीच काही सांगितले नव्हते. जयेशनेही काही सांगितले नाही. विमलताईंनी कधी स्वतःच्या मुलाला सांगितले नाही, तर त्याला सांगणे तर दूरचीच गोष्ट होती. आता रोहिणीचा भाऊ तिच्यावर खूप रागवू लागला. तो विचार करत होता की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन कशी होऊ शकते, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आई होऊ नये. तिला आईचे दुःख का समजले नाही? जयेश पुढे म्हणाला, जर माझ्या पत्नीला स्वातंत्र्य इतके आवडते आणि आई इतकं ओझं वाटते, तर मी तिला पूर्णपणे स्वतंत्र करत आहे. जेव्हा मी वडिलांशिवाय वाढलो, तेव्हा माझी मुलेही वडिलांशिवाय वाढतील. म्हणूनच मी रोहिणीला घटस्फोट देत आहे. मी माझी सर्व मालमत्ता, माझ्या आयुष्याची कमाई या लोकांना सोपवली आहे. आता मीही त्या वृद्धाश्रमात जाऊन राहील. किमान मी माझ्या आईसोबत तर राहू शकेन ना. आईसोबत राहिल्याने मलाही त्याची सवय होईल आणि मला आईसारखे त्रास सहन करावे लागणार नाहीत. माझा मुलगा आणि सून नक्कीच मला वृद्धाश्रमात ठेवतील, कारण रोहिणीने असे बीज पेरले आहे. म्हणून मी आत्ताच का जाऊ नये?
जयेश जितके जास्त बोलत होते तितकेच जास्त अश्रू ढाळत होते. आता बोलत असताना रात्रीचे 11 वाजले. रोहिणीचा भाऊ तिच्यावर आणि तिच्या भाचा आणि भाचीवर खूप रागावला होता. त्याला बोलायचे होते, पण रोहिणीच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे अश्रू येत. तरीही त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले नाही. तो रोहिणीला म्हणाला, आज तुम्हाला लाजेने डोके खाली करायला लावले आहे. आपल्या पालकांनी आपल्या दोघांमध्येही असे संस्कार केले नाहीत. रोहिणी अश्रू ढाळत उभी होती. तिचा भाऊ जयेशची माफी मागत होता. तिला तिच्या कृत्याची खूप लाज वाटत होती. तिला आता काय करायचे हे समजत नव्हते. तिच्या पतीच्या ती पाया पडत होती आणि माफी मागत होती. मला माफ करा, मला माझी चूक कळली आहे. पण जयेश काहीच बोलत नव्हता. तिचा भाऊ आता काय करायचे हे त्याला कळत नव्हते. त्याने लगेचच ड्रायव्हरला गाडी घेऊन येण्यास सांगितले. ड्रायव्हरने गाडी बाहेर काढताच तिचा भाऊ जयेशसोबत गाडीत बसला. रोहिणी आणि मुलेही बसले. मग ड्रायव्हरला वृद्धाश्रमात गाडी घेऊन जाण्यास सांगितले. वाटेत कोणीही कोणाशी बोलत नव्हते. गाडीत पूर्ण शांतता होती. फक्त अश्रू वाहत होते. रोहिणी तिच्या पतीच्या चेहऱ्याकडे बघून रडत होती. 2 तासानंतर ते तेथील वृद्धाश्रमात पोहोचले. खूप विनंती केल्यानंतर गेट उघडला. गार्ड त्यांना आत येण्यास नकार देत होता. तेव्हा जयेश म्हणाला, भाऊ मला आत जाऊ द्या, माझी आई आत आहे, मी तिला घ्यायला आलो आहे. तेव्हा गार्ड तिला विचारतो, तुम्ही लोक काय करता? ते जयेश म्हणाले, मी एक न्यायाधीश आहे. तेव्हा तो गार्ड अतिशय आश्चर्यचकित स्वरात म्हणाला, तुमच्या समोर सर्व पुरावे असताना तुम्ही तुमच्या आईला न्याय देऊ शकला नाही, मग तुम्ही इतरांना काय न्याय द्याल? गार्डचे असे बोलणे ऐकून जयेश आतून पूर्णपणे तुटला होता आणि रडत जमिनीवर बसला. मग ते गार्डला म्हणाले, हो भाऊ, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मी मुलाच्या नावावर एक कलंक आहे. मी माझ्या आईची चांगली काळजी घेऊ शकलो नाही. देवही मला माफ करणार नाही, असे म्हणत जयेश मोठ्याने रडू लागला. मग रोहिणीच्या भावाने त्यांना सांत्वन दिले, त्यांना शांत केले. तेव्हा गार्डने त्यांना थांबवले आणि स्वतः आत गेला. नंतर आतून एक माणूस आला, जो तिथला मॅनेजर होता. तो अतिशय कठोर स्वरात म्हणाला, जर तुम्ही लोक त्यांना रात्री 3 वाजता घेऊन गेलात आणि मारून टाकले तर मी माझ्या देवाला काय उत्तर देऊ? मग रोहिणीचा भाऊ म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवा, हे लोक खूप पश्चातापात जगत आहेत. शेवटी मोठ्या कष्टाने मॅनेजरने त्यांना आत जाऊ दिले आणि ते खोलीच्या आत गेले. खोलीचे दृश्य असे होते की फक्त एकच फोटो होता, ज्यावर संपूर्ण कुटुंबाचे फोटो होते आणि तो फोटो आईच्या शेजारी ठेवला होता, जणू त्यांनी मुलाला झोपवले आहे. पण झोप तर त्यांच्या डोळ्यापासून दूर होती. आईने पाहताच ती घाबरली आणि फोटो कुणी पाहू नये म्हणून त्यांनी तो फोटो लपवून ठेवला. जेव्हा रोहिणीचा भाऊ म्हणाला, आई आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत, संपूर्ण कुटुंब एकमेकांना धरून रडू लागले. विमलताई आणि जगदीश एकमेकांना मिठी मारून रडत होते, जणू ते युगायुगाने वेगळे झाले होते. आई आणि मुलाचे असे पुनर्मिलन पाहून रोहिणीचा भाऊ देखील रडू लागला. इथे रोहिणी रडतच होती. मुलांनाही त्याची चूक कळली. तेही त्यांच्या पाया पडून आजी आजी म्हणत ओरडू लागले. रोहिणीने तिच्या सासूची माफी मागितली आणि म्हणाली, आई कृपया मला माफ करा. माझे कृत्य माफ करण्यासारखे नाही, पण तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्या, मी ती स्वीकारेन. फक्त आमच्यासोबत तुम्ही घरी चला. आम्हाला तुमच्यासोबत राहायचे आहे. तुमच्या संरक्षणाखाली, तुमच्या आशीर्वादाने. सर्वांच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळच्या खोल्यांमध्ये इतर वृद्ध लोक होते. सर्वजण जागे झाले आणि बाहेर आले. त्यांचेही डोळे ओले झाले. हे सर्व पाहून काही वेळाने सर्वजण निघण्याची तयारी करू लागले. संपूर्ण आश्रमातील लोक बाहेर आले. सर्वजण या आशेने पाहत होते की कदाचित कोणीतरी त्यांनाही घेऊन जाईल. प्रवासात सगळेजण शांत होते, पण जयेश आणि विमलताई त्यांच्या जुन्या नात्यांवरून एकमेकांच्या भावना मांडत होते. घरी पोहोचेपर्यंत सकाळ झाली. रोहिणीलाही समजले की तिच्या आनंदाची गुरुकिल्ली कुठे आहे. तिला समजले की तिच्या पतीला खरा आनंद कोणासोबत मिळतो. आज इतक्या संघर्षानंतर विमलताईंच्या सर्व समस्या संपल्या. आज त्यांची सून आणि नातवंडेही त्यांच्याकडे परतली. त्यांचा मुलगा आधीच त्यांच्यासोबत होता. आता संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आनंदाने राहू लागले. त्यांना त्यांचा गमावलेला आदर परत मिळाला. आता रोहिणीच्या भावाच्या डोळ्यात अश्रू होते. तो आनंदाने त्याच्या घरी गेला.
प्रेक्षक मित्रांनो, असे म्हणतात की पालकांच्या चरणी स्वर्ग आहे. पती किंवा पत्नी दोघांनाही अधिकार नाही की त्यांनी एकमेकांच्या पालकांना दुखवावे, कारण आपण जे काही करतो तेच फळ आपल्याला परत मिळते. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. या कहाणीबद्दलचे तुमचे मत काय आहे? मुलाने जे केले ते बरोबर होते की चुकीचे? तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचे मत मांडा. आणि कहाणी आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.